ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे खासदार शिवसेनेतल्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले। योग्य वेळ येताच ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशी माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिली आहे। नुकतीच राजाभाऊ वाजे, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार हे पाहावं लागेल। तो ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मला वाटतं सगळे टचमध्ये आहेत, पण मला वाटतं ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, कारण काय आहे की गेले 4 वर्ष अत्यंत घाणेरडं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, पक्ष फोडण्याचं राजकारण, आमिष दाखवायचं राजकारण, धमकी देण्याचं राजकारण हे आम्ही पाहिलेलं आहे। ह्याच्या पलीकडे जाऊन भाजपनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, खरं तर प्रधानमंत्र्यांनी घ्यावी, त्याच्यानंतर वित्तमंत्र्यांनी घ्यावी, धर्मेंद्र प्रधानांनी घ्यावी। आज हे कोण आमदार आमच्याकडे येत आहे, आमचे खासदार कुठे जात आहेत, कोण नगरसेवक आमच्याकडे येते, हे सगळं एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर देशाचे हाल खरोखर बिघडलेले आहेत। कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून तर, आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही आहे। तर इंडिया आघाडीमध्ये जे आहे ही मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे, म्हणून आता एकमेकांवरती जे आहे ते टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे। आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि NCP हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।